निळवंडेचं पाणी येणार नाही अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष पाणी पाझर तलावामध्ये आणून उत्तर दिलं आहे. जोपर्यंत निळवंडेचे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झालाय. या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले, परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. येथील जनतेनं विकासाला आणि पाणी देणाऱ्या नेतृत्वाला अर्थात मंत्री विखे पाटलांना 8व्यांदा मतदान करून विजयी केला आहे. पाणी आल्यानं जिरायत भाग समृद्ध झाला. ज्यांनी विखेंना विरोध केला त्यांना त्यांची चूक समजली आहे, त्यामुळे तेही आता आपल्यासोबत येत आहेत. आपण जे ठरवतो तेच करतो, आता शेजाऱ्यांच्या प्रेमात पडू नका, असं प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केला. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे डोऱ्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाच्या जलपूजन कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉक्टर विखे पाटील बोलत होते. यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की निळवंडे कालव्यांचं काम केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यामुळेच झालंय. कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झालं. मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 150 फूट चढ असताना पाणी या गावांना मिळालं. निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. 40 वर्ष संघर्ष केला, त्याला आता खऱ्या अर्थानं यश आलंय. या पाण्याचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा. पाण्यावरून कायमच टीका होत गेली. पाणी आल्यानं या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण करणारे नेते असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी सांगितलं. शिर्डी मतदारसंघ हा कायमच विखे पाटलांबरोबर राहिला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना भविष्यामध्ये 25 वर्षांचा विचार करून शिर्डी मतदारसंघाची बांधणी करणार असल्याचं विखे पाटलांनी जाहीर केलं. शिर्डी एमआयडीसीमध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून 167 कोटींचा प्रकल्प, शासकीय आयटीआय, बायपासचं चौपदरीकरण, रोजगार निर्मिती, ऊस शेती आदी विषयांवर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतानाच जनतेच्या विकासासाठी विखे परिवार कायमच कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदर्श शिर्डीकरता गुन्हेगारी मुक्त शिर्डी हा आपला संकल्प आहे, तो पूर्ण करणारच असा ठाम निर्धारही व्यक्त केला. नवनाथ महाराजांच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत, अनेक वर्ष अनेक काम आपण या गावासाठी केली. मी कधीही कुठल्याही कामाचं भूमिपूजन करायला आलो नाही, कुठल्याही कामाचं उद्घाटन करायला आलो नाही. मी फक्त त्याच कामाचं उद्घाटन करतो ज्या कामाला लोक म्हटले होते होणार नाही. रस्ते होतात, ट्रान्सफॉर्मर होतं, डीपी होते, आरोग्य केंद्र होतं, मुरुम पडतो, पण डोराळ्याच्या गावातील लोक हे म्हटले होते की इथं कधी निळवंड्याचं पाणी येणार नाही. मी भाषणातही उत्तर देऊ शकलो असतो, मी रागही व्यक्त केला असता, पण आज लांडगे वस्तीमध्ये, हेंडे वस्तीमध्ये, या सगळ्या परिसरामध्ये आलेलं पाणी त्या सर्व लोकांना उत्तर आहे ज्यांनी 40 वर्ष विखे पाटील परिवारावर आरोप केले की हे कधीही पाणी आणू शकणार नाही. आजचा तो दिवस हा या डोळ्याच्या इतिहासामध्ये लिहिला जाणारा दिवस आहे. हा दिवस येण्यासाठी ज्या लोकांनी 40 वर्ष प्रतीक्षा केली, आज हा त्यांच्या प्रतीक्षेचा परिणाम आहे की हा दिवस आपल्याला या गावासाठी आणता आला. हे एका दिवसाचा प्रवास नाही. हा प्रवास सुरू झाला कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून की जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद भूषवताना 20-25 वर्षापूर्वी तळ्यांचं निर्माण या परिसरामध्ये करण्यात आलं. लोकांनी जमिनी दिल्या या विश्वासाने की कधीतरी पाणी आलं तर आम्हाला या जमिनीचा उपयोग होईल. त्या विश्वासाचा परिणाम आहे, त्या तळ्याचा परिणाम आहे की आज तळेच नसते तर मी भरून काय दिलं असतं. त्या काळात लोकांनी केलेल्या जमिनीचा त्याग आणि म्हणून आज त्या तळ्यामध्ये पाणी येण्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही जो विश्वास 40 वर्ष माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर ठेवला, या डोळा गावाच्या राजकारणामध्ये 40 वर्ष काही लोक आम्हाला सोडलं नाही, त्यांनी अपमान सहन केला. मला आजही ते दिवस आठवतात जेव्हा आमच्या लोकांना, सगळेच आपले आहेत पण मी जुन्या काळाची गोष्ट करतो,
की आमच्या लोकांना, म्हणजे आता कोण आपलं कोण ह्या भागकर्त्याचं नाही, पण मी उदाहरण बाळासाहेबांच्या अवस्थेत म्हणून सांगतो की यांना लोक म्हणायचे की काय त्या विखे पाटलाच्या नादी लागले, काय दिलं विखे पाटलांनी. हा त्या 40 वर्षाचा अपमानाचा विजय आहे की आज त्या लोकांनी सहन केलं. त्या 40 वर्षामध्ये त्या लोकांनी विखे पाटील परिवाराला सोडलं नाही, डोक्यावर हंडे दिले, लोकांचा अपमान सहन केला आणि या भूमिकेशी ठाम राहिले. आणि ही भूमिका जनतेपर्यंत सातत्याने पोहोचली की आम्ही जरी विखे पाटलांचे आहोत तर आम्ही यासाठी त्यांच्या बरोबर आहोत की जर या गावामध्ये पाणी येईल तर ते विखे पाटीलच आणू शकतात. या भूमिकेत राहणाऱ्या माणसाचा विजय आहे. हे एका दिवसात झालं नाही. आजचा हा दिवस सुजय विखेचा नाही, आजचा हा दिवस राधाकृष्ण विखे पाटलांचा नाही, आजचा हा दिवस त्या प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्त्याचा आहे ज्यांनी या संकल्पनेतून आमच्या परिवाराबरोबर 40 वर्षे काढले की कधीतरी तर न्याय मिळेल. आज हा प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जाती धर्माचा माणूस जो या विश्वासाने जगला की साहेब या गावात पाणी आणतील, हा त्या माणसाच्या विश्वासाचा विजय आहे. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आज मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही 40 वर्षे एका माणसाला सातत्याने मतदान टाकत निवडून दिलं. मतदान झाल्यानंतर जे 40 वर्ष तुम्ही काढले, आज हे डोळ्यामध्ये पाणी आणणं एवढं सोपं नव्हतं. कोपरगाव ब्रांच आणि डोराळे गावाचं तळ याच्यामध्ये किती फुटाचं अंतर, उंचीचं अंतर आहे? मी तर विष्णूवर टाकायचं 45 मीटरचा फरक, 45 मीटरचा फरक त्या कोपरगाव ब्रांचच्या पाटाच्या तळाच्या बेस पासून तर डोराळे गावाच्या तळापर्यंत हे गावाचं तळ जवळपास 45 मीटर उंच आहे, 150 फूट उंच आहे. तरी सुद्धा आपण याच्यात पाणी आणलं हे फक्त विखे पाटीलच करू शकत. हे पण तुम्हाला 150 फूट उंचीवर असलेलं तळ एका पाटाच्या कालव्याच्या आवर्तनामध्ये भरलं जातं. हे महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही. ते जलसंपदा माननीय मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून टाकलं. लोक म्हणते कसं होणार, काय होणार, निवडणूक संपली, मी कुठल्याही विजय सभेत आलो नाही, मी कुठल्याही सत्कार घेतला नाही. नामदार साहेबांचा सत्कार वीरभद्र महाराजांच्या मंदिरामध्ये राहत्याला झाला, तिथेही नाही आलो. अनेक गावांमध्ये साहेबांचा सत्कार झाला, तिथेही नाही आलो. मी एकच निर्णय केला, मी अजून संगमनेर मध्ये शुद्ध सत्कार घ्यायला गेलेलो नाही. आणि मी निर्णय केला डोराळ्यासाठी पण आणि संगमनेर तालुक्यासाठी पण. जसं आज डोराळ्याला पाणी आल्यानंतर मी सत्कार घ्यायला आलो, तसंच संगमनेर तालुक्यामध्ये देखील भोजापूर चालीचं पाणी जेव्हा त्या भागातल्या पाणी लोकांना देईल आणि ते 2 महिन्याचा कालावधी द्या, फक्त 2 महिन्यामध्ये तिथं पाणी पोहोचत, सातपूरची उपसा सिंचन योजना पण मंजूर करणार आणि संगमनेर तालुक्याच्या गावामध्ये पाणी दिल्याशिवाय सत्कार घ्यायला जाणार नाही. ही मानसिकता तुम्हाला माहिती आहे. मी जे बोललो ते झालं. बंपगिरी आपल्या जीवनात केली नाही, खोटे आश्वासन मी देत नाही अनेक लोकांना. आणि मी प्रत्येक भाषणात आवर्जून बोलणार चेअरमन, अनेक लोकांना माझा स्वभाव आवडत नाही. लोक म्हणतात हे कसं बोलतात, लोक म्हणतात किती ओढून बोलतात, लोक म्हणतात किती रागीट माणूस आहे, लोक म्हणतात कसा आहे असा आहे. मी तुम्हाला नवनाथ महाराजांना करून सांगतो, सुजय विखे कसा जरी असला तरी पाणी तुम्हाला सुजय विखेच पिऊ शकतो. हे पण तितकंच आहे, कारण की वाईट झाल्याशिवाय चांगलं होत नाही. मी जर कठोर निर्णय घेतले नसते, अनेक लोकांनी या पाईपला अडवणुकीचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आमच्या शेतातून जाऊन द्यायचं नाही. एकदा झालं, 2दा झालं, मग त्याला सुजय विखे सारखाच माणूस लागतो. काका दादा त्याला सगळ्या गोष्टी घडत नाही, त्याला माझ्यासारखेच माणसं लागतात जे डंकेच्या चोटवर काम करतात. जे लोक सर्वसामान्य माणसाची अडवणूक करतील त्यांना वचक लावण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार. सगळ्यांबरोबर गोड राहून चालणार नाही. जे सगळ्यांबरोबर गोड राहायचे त्यांचा पॅका करून गेले. गोड बोलणारा माणूस तरीच तुमच्या हिताचा नसतो. आमचे पण जे लोक तुमच्यावर गोड बोलतात ते समजून घ्या.
गोड बोलण्यामध्ये माणसाचा स्वार्थ असतं. मला काय स्वार्थ आहे तुमच्या? आणि म्हणून आज पाणी आम्ही दिलंय. अजून भरपूर संघर्ष आपल्याला पुढे करायचा आहे. या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं. आज पाण्याचा प्रश्न सोडव, उद्या रोजगाराचा प्रश्न सोडवायचा. अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत जे कालांतराने आपल्याला सोडणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपली सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला लागेल. मी 15 जून म्हणजे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या निळवंडेच्या लाभ क्षेत्राचा प्रत्येक गाव जिथे निळवंडेचं पाणी आता पोहोचणार आहे आणि पोहोचलेलं आहे, या सगळ्या गावाच्या शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या रोपाच्या दृष्टिकोनातून एक योजनेची घोषणा करणार, ज्याने की तुम्हाला ऊस लावता येईल. त्या ऊसाचे रोप हे अतिशय कमी दरामध्ये, आणि कमी दरामध्ये म्हणजे मी तुमच्याकडून फक्त काही ठराविक डिपॉझिट घेणार आणि ते डिपॉझिट घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा परत मला ऊस द्याल तेव्हा ते डिपॉझिटचे पैसे तुमच्या परत. तर ती अजून स्कीम आम्ही काम करतो त्याच्यावर, कसं लागवड केली पाहिजे. आणि हा तुमचा फायदा आहे यासाठी की तुम्ही जर माझ्या रोपाचा ऊस लावला तर तुमचं फक्त लावण्यापुरतं जबाबदारी आहे. त्याला तोडीपर्यंत पाणी द्यायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकणार, हे पण लक्षात घ्या. माझा करायचं काहीच नाही. लावून टाकलं ते 5 विके पडलं, पाणी त्यांनीच द्यायचं आणि घेऊन त्यांनीच जायचं आणि टाकावच्या जबाबदारी आम्ही तयारी घ्यायला. आमचा स्वार्थ तो आहे. आणि स्वार्थ यासाठी की आपण मागच्या 2 वर्षापासून या अहिल्यानगर जिल्ह्यातला सगळ्यात उच्चांकी ऊसाचा भाव फक्त प्रवरा सहकारी साखर कारखान्यानेच दिला आणि तो भाव या निळवंडे पट्ट्याच्या क्षेत्रांना मिळावा. तुमचे पैसे बुडू नये, तुमचे पैसे ठकू नये, हा त्याच्यातली माफक अपेक्षा. कारखाने अनेक असतात, अनेक लोकही मागणीसाठी येतील, पण आपण हा विचार केला पाहिजे की हे आज जर आपण ऊस लागवड करतो तो कोणामुळे आहे. शेवटी राजकारणामध्ये वैचारिकता ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मग काहीच चालणार नाही. आपण सगळे एक संघ आहोत. या तालुक्याचे, या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. गोदावरीचं देखील डाव्या कालव्याच्या रुंदीकरणासाठी आपण 300-350 कोटी रुपये, मला आठवत नाही, मंजूर केले. त्याचं कामही सुरू झालं. आता गोदावरीचा काही भाग, धोरणाचा काही भाग गोदावरीच्या चाऱ्यावर देखील आहे. तर जसं आपण गोदावरी कालव्याचं रुंदीकरण आता घेतलं, तसंच पोट चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी देखील पुढच्या 3 महिन्यामध्ये 290 कोटी रुपयाची मंजुरी देऊन आपल्या सगळ्या चाऱ्यांना टाकायला जाणार आहे. हे तुम्ही दिलेलं पद आहे. मी पहिल्या दिवशीच कामाला लागलो, शपथविधी झाली, लगेच माझं डोकं चालायला लागलं काय काय पटापटा घेता येईल. कारण की आपलं राजकारण उद्यापुरतं नाहीये, 40 वर्षापुरतं नाहीये. मला जे प्रश्न पुढच्या 25 वर्षामध्ये विचारले जातील त्याचं उत्तर मी जर आज शोधलं तर मग प्रश्नच येत नाही. लोक जेव्हा मतदानासाठी जातील 2029ला, तेव्हा लोकांनी आम्हाला गावबंदी करून सांगितलं पाहिजे की तुम्ही अजिबात यायचं नाही, आता 90% मतदान पडल्यानंतरच गावात या. ही भूमिका जनतेने कामाच्या माध्यमातून स्वीकारली पाहिजे. बाकी आता कोणीतरी येणारच आहे. दर 5 वर्षाला नवा पिक्चर येतो, रिलीज होतो, पडतो, परत आपल्या घरी. मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.